पुंडलिकावधी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री राम पर श्री सहोदरा ज्याचे नाम परम पवित्र नामे पावन चराचर श्री रघुवीर परब्रह्म। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणाऱ्या त्या ठिकाणी ज्यावेळेस असणाऱ्या मंदोदरीनं सुलोचनेला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तू असणाऱ्या राजा रावणाला आणि प्रभू रामचंद्राकडे त्या ठिकाणी पाठवू लागलेली आहे, तर म्हणजे तू त्या राजा रावणाचा असणारा त्या ठिकाणी कशाला म्हणजे ऐकते। जो राजा रावण त्या ठिकाणी बडबड निस्ती म्हणजे राजा रावणाच्या अंगी बडबड आहे, म्हणजे त्या ठिकाणी वाचाळ आहे, पण करायला गेलं तर काही एक त्या ठिकाणी करत नाही। मग असणाऱ्या मंदोदरीचा उपदेश असणाऱ्या सुलोचनेने त्या ठिकाणी ऐकला गेला आणि राजा रावणाला आज्ञा मागायला त्या ठिकाणी गेले की सासरे बुवा मीच असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे जाते आणि शिरकमल माझ्या असणाऱ्या पतीचं त्या ठिकाणी घेऊन येते असं सांगितलं। त्यावेळेस राजा रावणानं सांगितलं सुलोचने असणारा राम आहे तो, त्याची असणारी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी नाही म्हणून तो असणारा म्हणजे त्या ठिकाणी सन्निपात असणाऱ्या सीतेचा झालेला आहे। तू एवढी असणारी स्वरूपवान देखण्याच्या ठिकाणी आणि रामानं पाहिल्या बरोबर असणारा राम म्हणजे तुला त्या ठिकाणी सोडणार नाही असं सांगितलं गेलं। सुलोचनेनं त्या ठिकाणी हास्यवदन केलं आणि सांगू लागले सासरे बुवा असणारा राम कोण आहे, त्या ठिकाणी जगाचा जगन्नायक असणारा परब्रह्म स्वरूप असणारा राम आहे, ज्याच्या नावानं कोट्यावधीचं पातक त्या ठिकाणी जळून जात आहे। नुसतं राम म्हटल्याबरोबर एवढं कोट्यावधी पातक त्या ठिकाणी जळून जात आहे आणि तिथं समोर म्हणले राम दिसल्याबरोबर काय त्या ठिकाणी होणार आहे। रामाच्या अंगी कसलाही विकल्प त्या ठिकाणी नाही येणार। असणारा सहोदर असणारा राम आहे त्या ठिकाणी, कुठलीही परस्त्री असली की माते समान त्या ठिकाणी मानणारा राम आहे। सुलोचना सांगू लागलेली आहे विकल्पना रावणासी विकल्पना ही रामासी पापना तळे रघुवीरासी नाम जगासी तारक। मग ज्या रामाचं नुसतं नाम म्हणजे जगाला तारून नेण्याचं सामर्थ्य नुसत्या रामात आहे असा असणारा श्रेष्ठ राम आहे त्या ठिकाणी। रामाजवळ विकल्प नाही। राम असणाऱ्या परस्त्रीला सहोदर त्या ठिकाणी मानणारा राम आहे। रामाच्या जवळ विकल्प नाही। सर्व असणारा त्या ठिकाणी माते समान समजणारा असणारा राम आहे। सुलोचना सांगू लागलेली आहे ऐसे बोलता सुलोचना मंदोदरी येवणी जाणा भेटावया रघुनंदना आज्ञापना देववी। मग असं असणाऱ्या त्या ठिकाणी सुलोचने असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी बोलली गेली आणि राजा रावण काही त्या ठिकाणी म्हणले आज्ञाच्या ठिकाणी दिना गेला। लगेच असणारी म्हणजे त्या ठिकाणी सासू म्हणून असणारी मंदोदरी त्या ठिकाणी सुलोचनेच्या जवळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच वेळेस सांगितलं गेलं पतिराया असणाऱ्या रामाकडे सुलोचना त्या ठिकाणी जाऊ लागलेली आहे आणि त्यावेळेस तुम्ही असणारी जाण्याची परवानगी त्या ठिकाणी द्या, आज्ञा द्या म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं। जाणूनिया भविष्य चिन्ह आज्ञा देता झाला रावण मग सुलोचना निघ्या पण रामन मन करावया। मग ज्यावेळेस मंदोदरीने सांगितलं पतिराया सुलोचनेला असणाऱ्या रामाकडे जाण्याची आज्ञा त्या ठिकाणी द्या, त्यावेळेस असणाऱ्या 14 वेदात असणाऱ्या म्हणजे 4 वेदाचं विभाग त्या ठिकाणी केलं। तो असणारा राजा रावण आहे, त्यानंही पुढे काय होणार हे भविष्य काय त्या ठिकाणी जाणला गेला आणि असणारा त्या ठिकाणी जाणलं गेलं पुढे काय होणार आहे हे राजा रावणानं त्या ठिकाणी ओळखलं गेलं आणि असणाऱ्या सुलोचनेला रामाकडे जाण्याची आज्ञा त्या ठिकाणी दिली। आज्ञा असणाऱ्या सुलोचनेने त्या ठिकाणी प्रमाण मानली गेली आणि राजा रावणाची आज्ञा घेऊन प्रभू रामचंद्राला नमस्कार करण्यासाठी नमन करण्यासाठी सुलोचना निघू लागली। करिता योगयाग कोटी स्वप्नी नव्हे
राम भेटी तो श्रीरामाच देखेन दृष्टी हर्ष गोरटी चालली मग राजा रावणानं आज्ञा त्या ठिकाणी दिली राम भेटीची आस मनामध्ये धरली मार्ग त्या ठिकाणी क्रमानं करू लागली मनामध्ये आनंद झालेला आहे ज्यानं असणाऱ्या डोक्याच्या जटामध्ये पायाच्या नखापर्यंत त्या ठिकाणी वाढवल्या गेल्या कशासाठी राम भेटीसाठी राम प्राप्तीसाठी असंख्य वर्ष तपश्चर्या त्या ठिकाणी केली नखाच्या चुंबडी एकेकानं त्या ठिकाणी केल्या त्याला राम त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही आणि अनायासे आज आपल्याला राम त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे रामाची भेट होणार आहे म्हणून आनंद असणाऱ्या सुलोचनेला त्या ठिकाणी झालेला आहे आनंदानं राम भेटीची आस आतुरता धरून सुलोचना जाऊ लागलेली आहे हृदय कवळी भुजदंड पादचारी अति प्रचंड रामनामे गर्जन वितंड ध्यानाखंड रामाचे मग लगेच असणाऱ्या सुलोचनेनं आपल्या असणाऱ्या पतीचा असणारा त्या ठिकाणी इंद्रजिताचा जो भुजदंड आहे तो भुजदंड छातीच्या ठिकाणी कवटळला आहे धरलेला आहे असणाऱ्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्राचं स्वरूप त्या ठिकाणी आठवलेलं आहे अंतःकरणाच्या ठिकाणी फक्त प्रभू रामचंद्राच्या राम नामाचं स्मरण त्या ठिकाणी चालू आहे आणि पायही रामाच्या दिशेनं त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहे पायाला ही आस असणाऱ्या राम भेटीची त्या ठिकाणी लागलेली आहे चैतन्यमय असणार शरीर त्या ठिकाणी असणाऱ्या सुलोचनेचं झालेलं आहे आणि राम नामाचं स्मरण करत प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी पायाने पायी चालत असणारी सुलोचना त्या ठिकाणी जाऊ लागलेली आहे वाजंत्राच्या गडगर्जनी चालली सात्व शिरोमणी पदोपदी ओवाळणी अक्षयवाणी नारींची मग त्या ठिकाणी असणार पदोपदी त्या ठिकाणी असणार मार्ग क्रमानं करत सुलोचना त्या ठिकाणी जाऊ लागलेली आहे सभोवती असणारा वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेला आहे वाजंत्र्याचा गजर त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे सत्य पतिव्रता सुलोचना असणाऱ्या राम भेटीची आस धरून जाऊ लागली वाटेमध्ये ज्या ज्या असणाऱ्या सुवासिनी त्या ठिकाणी भेटतील त्या सुवासिनी स्त्रिया असणाऱ्या सुलोचनेचे आरती करू लागलेल्या आहेत ओवाळणी करू लागलेल्या आहेत अक्षता असणाऱ्या सुलोचनेच्या मस्तकावर आणि मार्गामध्ये स्त्रिया त्या ठिकाणी टाकू लागलेल्या आहेत सवे सखिया सांगतिनी रामरूप आणून ध्यानी सुलोचना एकनिष्ठमणी रामस्मरणी चालली मग त्या ठिकाणी असणाऱ्या मनामध्ये अखंड रामनामाचं स्मरण आहे सर्व असणाऱ्या सुलोचनेच्या मस्तकावर अक्षता त्या ठिकाणी टाकू लागलेल्या आहेत ध्यानी मनी कायन वाचन असणाऱ्या प्रभू रामचंद्राला असणारं त्या ठिकाणी आलिंगन दिलेलं आहे असणारं स्मरण त्या ठिकाणी केलेलं आहे कायन वाचन मनानं आणि असं असणाऱ्या रामनामाचं स्मरण करेल सुलोचना जाऊ लागलेली आहे देखता श्रीरामाचे कटक सुलोचनेची अतिहरिका आजी माझे भाग्य चोख रघुकुळ टिळक देखेन मग त्या ठिकाणी असणार म्हणजे समोर असणार हे सुलोचनेचं कटक घेऊन त्या ठिकाणी आले समोर प्रभू रामचंद्राचं सैन्य त्या ठिकाणी बघितलं गेलो सुलोचनेच्या मनामध्ये आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे नक्की आज असणाऱ्या जगाचा करता कविता असणारा ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्र हे सैन्य त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे नक्कीच आता असणाऱ्या माझ्या रामाची आणि माझी भेट त्या ठिकाणी होणार आहे म्हणून सुलोचनेला आनंद त्या ठिकाणी झालेला आहे पावला माग पाऊल टाकत रामाच्या दिशेनं सुलोचना आनंदानं रामनामाचं स्मरण करत जाऊ लागलेली आहे जय जयकारे गर्जना करुणी गाली लोटांगणा वंदावया श्रीरामचरणा कर जोडून राहिली मग प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार करत त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहे समोर असणाऱ्या प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दर्शन झालं रामनामाचा जय जयकार आनंदानं सुलोचनेनं त्या ठिकाणी केला तारकन जाऊन असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणावर नमस्कार असणाऱ्या सुलोचनेनं त्या ठिकाणी घातला गेला पांढरी देखील सुलोचना रावणे सीता धाडिली जाणा सर्वी करुणी गर्जना राम रावणा नमियेला बघितली वानरांनी सांगितलं बघा सीतेला सोडून दिलं वानरी देखील सुलोचना रावणे सीता धाडिली जाणा सर्वी करुणी गर्जना राम राम
सुलोचनेनं प्रभू रामचंद्राच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक झाली. सर्व वानर मंडळी सुलोचनेला त्या ठिकाणी पाहू लागल्या. वानर मंडळीला आनंद झाला. राजा रावण घाबरला. आपल्याला आपली भीती राजा रावणाला त्या ठिकाणी घेतली. आपल्या असणाऱ्या स्वामीची पत्नी सीता माऊलीला सोडलं गेलं आणि सीता माऊलीच या ठिकाणी आली आणि राम प्रभूचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं गेलं. म्हणून वानराला आनंद होऊ लागला. वानर म्हणती राम राया जानकी आदी माया रावण जिधली धाडोनिया युद्ध भया मानुनी. बघा वानर प्रभू रामचंद्राला सांगू लागली रामराया बघा म्हणले त्या वानर असणाऱ्या राजा रावणाला किती म्हणले धाक त्या ठिकाणी लावला गेला. तो धाक म्हणले आपला असणारा त्या ठिकाणी तुमचा धाक म्हणले राजा रावणानं घेतला. आता राम येईल ना आपला काटा काढील. त्याच्या अगोदर आपण त्याची सीता त्याला देऊन टाकावी म्हणून असणाऱ्या राजा रावणानं सीतामाईला सोडवून म्हणले त्या ठिकाणी दिलं. प्रभू रामचंद्र बघा म्हणले सीतामाई आली. ऐकोणी वानरांचे वचन काय बोले रघुनंदन रावण जिवंत सदान सीता आपण देखोन. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वानराचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि सांगितलं बाबानो एवढं उतावीळ होऊ नका. ती राजा रावण आहे. अरे बाबानो ती राजा रावण साधा सुद्धा नाही. स्वतःच्या जीवावर मरण आलं तरी सुद्धा म्हणजे सीतेला त्या ठिकाणी सोडणार नाही. आणि त्या राजा रावणाला एवढं तुम्ही त्या ठिकाणी समजायला लागला का म्हणजे सीता सोडून दिली. नाही रे बाबानो राजा रावण त्या सीतेच्या पायात मरल पण सीता सोडणार नाही. पुरता वृत्तांत जाणोणी कोण येते विचारोणी समस्त स्वस्त होणी अवलोकोणी पहावे की. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं अडकू नको. पटवरून सांगितलं अडकू नको. माझ्या इकडे महाराज आहेत. महाराज तुम्ही कसं तुम्हाला कवा सांगा म्हणता आज सांगायची वेळ आली. महाराज आहेत आपल्याला काय करतात बाहेर पाठवतात नीट द्वारकली माझी सरते. मग असणारे प्रभू रामचंद्र म्हणू लागले राजा रावण सीता माऊलीला सहजासहजी सोडणार नाही. जवळ या निरखून बघा कोण आहे कशासाठी आलंय ही बघा म्हणजे जरा ओळखून बघा कोण आहे. राम भक्तांची पाही पाप वासना सर्वथा नाही तव सुलोचना येत पायी राम नाम गरजत. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी निरखून बघायला सुरुवात त्या ठिकाणी केली. अंतर्ज्ञानानं प्रभू रामचंद्राने त्या असणाऱ्या सुलोचनेकडे बघितलं गेलो. कशी आलेली आहे. मंदिरात आलोय प्रभू रामचंद्राच्या समोर आहे. बाहेर बसलेल्या लोकांनी भक्त म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे बघावं म्हणून आलाय. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून मंदिरात आलाय का मनात काही कपट वासना आहे काहीतरी मंदिरातलं उचलून न्यावं म्हणून त्या ठिकाणी आलाय. ही पारख प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केली. ही आली आहे राजा रावणाची असणारी सून आहे. मग मनामध्ये आपला पती मारलेचा द्वेष आहे का त्या ठिकाणी चिंता आहे का काही पाप त्या ठिकाणी मनामध्ये घेऊन आले आहे का याचं निरीक्षण प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या दृष्टीला पडलं गेलं हिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी विकल्प नाही संशय नाही निर्वासना असणारी त्या ठिकाणी आहे आणि असणार पाप त्या ठिकाणी मनामध्ये नाही. ही असणारी राजा रावणाची असणारी सून आहे. इंद्रदेव असणाऱ्या इंद्रजिताची पत्नी सुलोचना आहे. हे प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी आणि कळालं गेलं. वानरी काल त्या केल्या माना तव आणि सुलोचना गालोनी रामाची प्रदक्षिणा मस्तका भूमी ठेविले.
प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बाबा तुम्ही एवढं उतावीळ होऊ नका, राजा रावण मिळाला तरी सीता देणार नाही. ही इंद्रजिताची पत्नी सुलोचना यायला लागली. तवा वानर खजील झाले. काय म्हणले रामाने पारख केली आपल्याला कळालं नाही म्हणले अजून. म्हणून थोडी वानर खजील झाली, खाली माना त्या ठिकाणी घातल्या. तेवढ्यात असणारी सुलोचना ताबडतोब प्रभू रामचंद्राच्या समोर आल्याबरोबर त्रिवार प्रदक्षिणा प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी घातले. रामाच्या समोर येऊन साष्टांग नमस्कार सुलोचनेनं घातला. हनुमंत माने श्री रघुनाथा, पहिलं हे इंद्रजिताची कांता, सुलोचना पतिव्रता वंदनार्था दिवसे. पुन्हा हनुमंतरायांनी त्या ठिकाणी सांगितलं, रामा बघा म्हणले समोर ती पलीकडनं म्हणले असणारी सुलोचना त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. इंद्रजिताची असणारी पत्नी सुलोचना आहे आणि तुमच्या मना असणाऱ्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन तुमचं दर्शन करण्यासाठी इंद्रजिताची असणारी पत्नी सुलोचना आणि आली आहे. तू तव कृपाळू रघुनाथा, पुसोनी पूर्ण मनोगता, हिचे पुरवावे मनोरथ, ऐसे हनुमंत बोलिला. मग हनुमंतांनी सांगितलं, प्रभू रामचंद्र स्वामीवर्या इंद्रजिताची असणारी पत्नी सुलोचना आलेली आहे. तिच्या मनामध्ये काय असणारी त्या ठिकाणी काम आहे किंवा काय असणाऱ्या मनामध्ये इच्छित त्या ठिकाणी आलेली आहे, कशासाठी आलेली आहे. तुम्ही तिची असणारी विचारणा त्या ठिकाणी करावी. तिच्या मनामध्ये जी आशा आहे, जी इच्छा आहे, ती इच्छा पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यावे म्हणून असणाऱ्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं. श्रीराम माने ओ माये, उठी उठी ओ सोये, इच्छा असेल ती बोला सोये, पुरविना जाये निज रामा. लगेच असणाऱ्या हनुमंतरायांनी सांगितलेलं बोलणं प्रभू रामचंद्रांनी ऐकलं गेलं आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक झालेली सुलोचना आहे. प्रभू रामचंद्रांनी असणार त्या ठिकाणी हाताला धरलं, उठवायला लागले. सांगितलं, माये तू आहे असणार त्या ठिकाणी उठ. तू मनामध्ये जी काही विचार केलेला आहे, जी काही मागणं मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे, तुझ्या मनाचे जे काही मनोरथ आहे ते मी पूर्ण त्या ठिकाणी करेन. बोल, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ती मला त्या ठिकाणी सांग, ती इच्छा पूर्ण त्या ठिकाणी करेन म्हणून प्रभू रामचंद्राने असणाऱ्या सुलोचनेला सांगितलं. ऐसे त्रिवार बोलता सुलोचना, उठली तत्वता, हृदय भुजदंड सता, श्री रघुनाथा श्रवण करी. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्रानी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्या ठिकाणी सांगितलं, सुलोचने तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती त्या ठिकाणी प्रगट कर. 3 वेळा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं. असणाऱ्या चरणावरून डोकं त्या ठिकाणी उचललं, उठल्या गेल्या. उठल्याबरोबर जो छातीच्या ठिकाणी असणारा भुजदंड आपल्या पतीचा धरलेला आहे तो असणारा जवळ त्या ठिकाणी केला आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करून असणारी सुलोचना त्या ठिकाणी काय सांगू लागल्या. जय जय ओ श्रीरामा, भक्त कामल्पद्रुमा, मी शरणाले मेघ क्षमा, चरणा महिमा कोण जाणे. मग असणाऱ्या सुलोचनेनं प्रभू रामचंद्राचं असणारा त्या ठिकाणी जय जयकार केला आणि बोलू लागल्या. भक्त कल्प ध्रुव असणाऱ्या प्रभू रामचंद्र, भक्ताच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, जी काही मनामध्ये कल्प केलेला विचार केलेला आहे तो पूर्णत्वाला नेणारे आणि भक्ताला आशीर्वाद देणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कृपेचा कोहळा असणाऱ्या प्रभू रामचंद्र, तुमचा असणारा त्या ठिकाणी अगाध असणारा महिमा आहे. त्या ठिकाणी तुमच्या चरणाचा महिमा त्या ठिकाणी
कोणालाही त्या ठिकाणी अजून उल्लेख कळलेला नाही एवढा श्रेष्ठ असणारा तुमच्या चरणाचा महिमा आणि त्या ठिकाणी म्हणले आहे. श्री गणेशाय नमः. मी तव तुझाले शरण वानरी इंद्रजिताचे शिरदान आणले ते देऊनी आपण सनात मजला करावे. कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे, इंद्रजिताची पत्नी सुलोचना इंद्रजिताला मारला गेला. भुजादंड आहे तिच्या अंगामध्ये पडला होता. अचेतन आहे, जड आहे. ती हाताची भुजा घेऊन प्रभू रामचंद्रापाशी सुलोचना आलेली आहे. प्रभूंनी सांगितलं, हे साध्वी, हे पतिव्रता, तुझं मागणे काय आहे? मी देण्यास तयार आहे. म्हणशी काही मागा, तू काही माग. तुझ्या पतीला जीवित करू शकतो, चिरंजीव करू शकतो, काही करू शकतो, मागून घे. त्यावेळेस सुलोचनाजी म्हणत आहे, देवा तू उदार आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुझी आहे. मी तुला अनन्य भावानं शरण आलेली आहे. अनन्य शरण हा प्रत्येक अध्यायामध्ये हा शब्द येत आहे. अनन्य अनन्य या शब्दाचा अर्थ काय आहे महाराज? अनन्य या शब्दाचा अर्थ आहे रूपाचा, मनाचा, ऐश्वर्याचा, देहाचा, सर्वाचा अभिमान सोडून जो शरण जातो त्याला अनन्य म्हणतात. मी अनन्य भावानं शरण आलेली आहे. हा भुजादंड घे. आणि ती भुजादंड जी आहे ना, माझ्या पतीचं शिर जे आहे वानरांनी त्याचा छेद केला आहे. ती तुझ्यापाशी मुंडका घेऊन आलेली आहे. फक्त भुजादंड माझ्या हातामध्ये आहे, माझ्या हृदयामध्ये आहे. महान साध्वी पतिव्रता सुलोचना बोलत आहे. भेट व्हावे सौमित्रा तो आम्हा स्वानंद सोयरा द्यावे इंद्रजिताच्या शिरा विहित माझी एकच चारा. मागणी आहे, मला ऐश्वर्य नको आहे. माझं सौभाग्याचं जे लेणं आहे, जेणेकरून माझ्या जीवनाला नव चैतन्य प्राप्त होईल असा पतिदेव जे आहे त्याचं मला शील पाहिजे. माझा शील हीच माझा पतिदेव आहे, हीच माझी इष्ट देवता आहे. ती शील मला द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. सुलोचना रामाला बोलत आहे. मी तव तुझी कन्यका जा मातृशीर देऊनी देखा बोलवनकारी रघुनायका आणि कमीन मागे काही. आपला वैदिक सनातन धर्म काय सांगत आहे महाराज? मुलीचा लढीवार गृहस्थी लोकांनी आई वडिलांनी करावा, तिला चांगल्या प्रकारे सांभाळ करावा. ती रीत आहे. नात्यानं मी तुझी मुलगी आहे, कन्या आहे. आणि माझा पतिदेव माझा गेलेला आहे. त्या पतीचा शील ही वानर मंडळी तुझ्यापाशी घेऊन आलेली आहे. आणि भुजादंड माझ्यापाशी आहे. ती शील मला समर्पण करावं, माझ्या हवाली करावं. सुलोचना रामाला बोलत आहे. ऐसे बोलता सुलोचना हृदयी कळवळला राम राणा अवलोकोनी वानर सेना काय वचना बोलत. इंद्रजिताच्या शिराची अर्थात मुंडक्याची मागणी सुलोचनेने केली. आणि सुलोचनेचं मागणं ऐकून भगवान प्रभू रामचंद्र महाराज कळवळा निर्माण झाला. कळवळा निर्माण झाला, दयाभाव निर्माण झाला. दयाभाव निर्माण झाला महाराज. का दयाभाव निर्माण झाला? इंद्रजिताची पत्नी सुलोचना आहे आणि लक्ष्मणाची पत्नी जी आहे उर्मिला आहे. इथं कुणाचा पराजय आणि कुणाचा विजय झाला? दोन पतिव्रता आहे. सुलोचना पतिव्रता आहे, उर्मिलाही पतिव्रता आहे. पतिव्रतेनं पतिव्रतेचा पराभव केला. काय झाले? सुलोचना पतिव्रता आहे, तिच्या नवऱ्याला कुणीही मारू शकत नव्हतं. ज्याला देवाला तुरुंगामध्ये टाकलं, देवावरती ज्याची सत्ता होती त्याला कोण मारू शकते? पण अधर्मी रावणाचा संग केला, अधर्मी रावणाला मदत केली, म्हणून या सुलोचनाचा पराभव झाला. इकडं लक्ष्मणानं बाही प्रभू रामचंद्राची मदत केली, सेवा केली. त्याच्या वाट्याला वनवास आला नव्हता, तरी पण सेवाभाव अंगीकारला. म्हणून सर्वस्वाचा त्याग करून त्या लक्ष्मणाने महाराज रामाची सेवा करण्याकरता जंगलामध्ये आला, वनामध्ये आला. आणि त्याची पत्नी आहे उर्मिला, ही महाराज दारावरती खडीच उभी आहे. तीही महान पतिव्रता आहे. देवाला ज्यानं मदत केली, देवाची ज्यानं सेवा केली, म्हणून उर्मिलेचा जय झाला महाराज. विजय तिला मिळाला आणि पराभव सुलोचनेचा झालेला आहे. असो, सुलोचनेनं मागणी काय केली? माझ्या पतीचा शीर मुंडका माझ्या हवाली करा, माझ्या हवाली करा, माझ्या हाती समर्पण करा. ती अशी मागणी सुलोचनेनं रामाला केलेली आहे. अहो सुग्रीवा जांबवंता नळ निळांग दादी तत्वता
विचार मानला की समजता इंद्रजित कांता काय भगवान बोले प्रभू रामचंद्राचे लढवाल भक्त आहे. जामवंत महाराज आहे, नळ आहे, नीळ आहे, सुग्रीव महाराज आहे, जामवंत आहे वगैरे वगैरे. या सर्व वानरांना राम बोलत आहे. या सुलोचनेनं मागणी केली शिराची, तुम्हाला मान्य आहे का? सगळ्याची एकमत आहे का? देऊ का मी शिर? असं महाराज वानराला विचारणा प्रभू करत आहे. हे तव रावणाची सून आम्हा लागी आली शरण इंद्रजिताचे शिर देऊन बोळवण केली पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र बोलत आहे आपल्या वानराला की भक्त आहे महाराज, संतच आहे, वंचन आहे. वानराला बोलत आहे ही रावणाची सून आहे, इंद्रजिताची पत्नी आहे, महान साध्वी आहे, महान पतिव्रत आहे. ही आपल्याला अनन्य भावानं शरण आलेली आहे. तिनं मागणी काय केली? ऐश्वर्या मागितलं नाही, लौकिक स्थावर मालमत्ता काही मागितलं नाही, फक्त पतीचं शिर मागितलं आहे. ती देऊ का? आणि दिलं पाहिजे. जसं आपण कन्येची बोलवण करतो ना, तशी महाराज पुरीची बोलवण करूया, तिला आनंदाला निरोप देऊया. राम बोलत आहे. ऐसे बोलता रघुनाथ सुग्रीव म्हणे वानरनाथ सुलोचने तुझं वृत्तांत कैसा तोरीत समजला. भगवान प्रभू रामचंद्रनं वानराचा राजा कोण आहे? सुग्रीव महाराज. सुग्रीव कुणाला म्हटलं जातं? ग्रीव म्हणजे त्याचा कंठ चांगला आहे महाराज, ज्याची भाषा शैली चांगली आहे, ज्याच्या बोलण्यामधून कुठलाही जीव दुखावला जात नाही. आणि असा जो आहे त्याला सुग्रीव म्हटलं जातं. असा वानराचा राजा सुग्रीव आहे. सगळ्याला विचारलं गेलं आणि सुग्रीव महाराज सुलोचनाकडे पाहिलं. हे सुलोचना, ही तुला कशी बातमी समजली? ही तुला कसं कळालं? युद्धातला वृत्तांत कसा समजला? सांग ना मला. सुग्रीव महाराज बोलतात. शिर आणले वानरी तुझ श्रुत झाले कवने परी भुजदंड धरिला हृदयावरी तो जड करी दाविला. वानराचा राजा सुग्रीव महाराज सुलोचनेला बोलत आहे मी वानराचा राजा आहे, किष्किंध्याचा राजा आहे. ही वानर सैनिक सर्व माझ्या अधीनस्थ आहे. या वानरानं तुझ्या पतिदेवाचं इंद्रजिताचं शिर आणलं. ही तुला बातमी कुणी सांगितली? तुला कसं समजलं? आणि भुजदंड जे आहे ना, जड अचेतन, हा तुझ्या हृदयामध्ये आहे, तुला अवलून राहिलेला आहे. ही माहिती कशी समजली? मला सांग ना, मला परिचय दे. सुग्रीव महाराज सुलोचनेला बोलतात. परिसे वानरनाथा सुग्रीवा माझे अंगण भूमीवरी बरवा भुजदंडाला जेव्हा. हे वानराचा राजा, हे किष्किंध्याचा राजा सुग्रीव महाराज, मी घरामध्ये ध्यानस्थ होते, भगवान शंकराची आराधना करू तिथे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे महाराज मी जप करीत होते. यावेळेस मी ध्यानात असताना, जप करत असताना माझ्या अंगणामध्ये, दाराच्या परिसरामध्ये मोठा आवाज आला. मी पाहिलं तर काय, भुजदंड हात पडलेला मी पाहिला आणि मी ओळखलं. माझ्याच पतीचा हा हात आहे, माझ्याच पतिदेवाचाही हात आहे, भुजदंड आहे. अशी माहिती, सविस्तर माहिती सुलोचना सुग्रीवाला देत आहे. पाच बद्ध भूमीवरी वर्तमान लिहिले सविस्तरी तो हा भुजदंड हृदयावरी म्हणून निर्धारी दाविला. हात जे आहे महाराज छटला गेलेला आहे, हात जेल आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही. पाचूबंद ती भूमी आहे महाराज. त्या भूमीवरती मी त्या हाताला विनंती केली की हे भुजा, तू माझ्या पतिदेवाची तू भुजा आहे. कुणी छटले, कुणी हात तोडलेला आहे, युद्धामध्ये काय काय घडलं ही मला सविस्तर माहिती सांग. त्यावेळेस भुजना महाराज कसा कसा वृत्तांत लिखाण काय केलं, काय माहिती सांगितली ऐका. तव बोलिला सुग्रीव वीर तोंडचे तोंडी समाचार कोण मानी साचार ऐकणे. सुलोचनेला बोलत आहे. सुलोचने, तुझ्याविषयी शंका घेण्याचं आमचंही कारण नाही, पण तोंडाच्या शब्दाला आम्ही किंमत देत नाही. शब्द प्रमाणाला महत्व नाही. अनुमान प्रमाण, अथापती प्रमाण, शब्द प्रमाण, अपौरुषेय प्रमाण यापैकी जे आहे तुझं प्रमाण आम्ही कोणतं मानू? अपौरुषेय प्रमाण असं प्रमाण आम्ही मानतो. म्हणजे तुझ्या बोलण्याला आम्ही किंमत देत नाही. काहीतरी आम्हाला चमत्कार वाटला पाहिजे, काहीतरी अघटित आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे, आमच्या दृष्टीपथामध्ये आलं पाहिजे. सुग्रीव महाराज सुलोचनेला बोलतात. शिर प्रत्यक्ष बोलेल तुझे पतिव्रता साक्ष देईल आम्हा साच मानेल नाही तरी पोलकट. हे सुलोचना, तुझं शिर जे आहे घरा वेगळं झालेलं आहे तुझ्या पतिदेवाचं. ती जर आमच्या संग बोललं
त्याने जर सर्व माहिती सांगितली तर तुझा पातिव्रत्या धर्म की आम्ही सत्य मानू, श्रेष्ठ मानू. जर शीर जर नाही बोललं तरी वाह्यात गोष्ट आहे. अनंत वाचा बरळती बरळ त्या क्षणी दयाळ पावे हरी. त्या शब्दाला काही किंमत नाही. ती शीर आम्हाला बोलला पाहिजे. सुगुरु महाराज सुलोचनाला बोलतात. श्रीराम सज्ञे करुणी शिर दिदले आणोनी सुलोचना दे कोणी नयनी हर्षित मनी पैदाली. सुग्रीवाची संज्ञा म्हणजे खून केली. रामानं खून केली वानराला. अरे ती शीर जी आहे ना इंद्रजिताचं ती सुलोचनापाशी नेऊन द्या. वानरांनी महाराज सुग्रीवांना ती शीर दिलं. त्याच्याकडे पाहिलं आणि सुलोचना हसली. महाराज पतिदेवाचा हास्य रूपातलं पाहत आहे. आता त्या शिरासंग आणि सुलोचना जी आहे काय गोष्ट आहे का. शिर घेऊन या सनिध अंचळे पुसोनी यथाविध निडळा मिळवणी निडळ विनोद बोले सुबोध सुलोचना. सुलोचना महाराज ती शीर घेतलं. आपल्या पालनानं महाराज त्या शिराचं डोळं पुसलं गेलं, तोंड पुसला गेला आणि त्या शिरासंग अजड आहे, अचेतन आहे, त्या चैतन्य नाही, प्राण चैतन्य नाही, जीव चैतन्य नाही, ईश्वर चैतन्य नाही, ब्रह्म चैतन्य नाही वगैरे वगैरे ती जडच आहे. त्या जड शिरासंग सुलोचना जी आहे ती बोलू लागलेली आहे. ऐका पुढला संवाद. आसन घातले पद्मासन भुजदंडानी शिरजान पुढे मांडीवरी घेऊन काय आपण बोलत. सुलोचनेनं महाराज पद्मासन घातलं. पद्मासनाची व्याख्या जर तुम्हाला ऐकायची असेल ज्ञानेश्वरी 6वा अध्याय ही महाराज डावा पायाची टाच बुद्धद्वारा लावायची, उजव्या पायाची टाच शिस्नेंद्रियावरती दाबली पाहिजे. डोळं जे आहे नासाच्या दृष्टीत पाहिजे आणि आसन उंची बी नसावं आणि भूमीवरती बी नसावं, लोकरीचा असा नसावं, हरणाच्या कातड्याचा असावं, वाघाच्या कातड्याचा असावं, शिवाचा असावं वगैरे असं आसन घातलं गेलं. पद्मासन घातलं. त्याच्यावरती बसलेले आहे. आपल्या इष्ट देवतेची आराधना केली. त्याला नाम जप करू लागलेले आहे. आता त्या सुलोचनेची महती, तिची शक्ती, तिचा प्रभाव, तिच्या वाणीचं सामर्थ्य ऐका बघा. अहो इंद्रजिता स्वामी वानरी तुमचे शिर रणभूमी घेऊन आणले जेलती योमी तो राग स्वामी न धरावा. हे स्वामी, हे पतिदेवा, तुमचा महिमा काय आहे सर्वांना माहिती आहे. तुम्ही देवराज इंद्राला बांधून आणलं होतं. सगळं देव जे आहे तुमच्या अधीनस्थ आहे. देव तुमच्या घरची कामं करत आहे. एवढी अबाधित आपली सत्ता आहे. एवढं असताना वानरांनी तुम्हाला घायल केलं, लक्ष्मणाने सोयीकी पळव केलं. युद्धामध्ये असं झालं तरी काय, तुमचा पराभव झाला. एवढंच नाही, धडानगरा शील केलं आणि भुजादंड माझ्या अंगणामध्ये येऊन पडला. अशी तुमची दयनीय अवस्था युद्धामध्ये झाली. कशी झाली मला सर्व माहिती सांगा. सुलोचना त्या शिराला बोलत आहे. मी तव तुझी निजदासी प्रतारणा न करावी मजसी साक्ष देवनी वानराशी पतिव्रतापणाशी साच करी. सुलोचना बोलत आहे शिराला, मी तुझी दासी आहे, मी तुझी पालिका आहे, सेविका आहे आणि धर्मपत्नी देखील आहे. तर युद्धामध्ये ज्या ज्या कथा काय झाल्या त्या सर्व मला सविस्तर सांगाव्या. वानराची साक्षी आहे आणि रामाच्या पुढे मी आहे. सुलोचना बोलत आहे. वानरी मांडली माझी छळना तुझ वाचून सांगू कवना ऐसे बोलून सुलोचना करीन मना हस्तेसी. सुलोचनेनं महाराज नमन केलं. नमस्ते 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 प्रभू. हे प्रभू, हे पतिदेवा, तुला माझा शतशः त्रिवार नमस्कार आहे. वानराने माझा छळवाद केला आहे. वानराने मला हलक्यामध्ये घेत आहे आणि माझा तिरस्कार करत आहे. तुझा प्रभाव, माझ्या पातिव्रत्याचा धर्म, माझाही प्रभाव त्यांना समजला पाहिजे. सांग ना काय काय झालं. असं त्या शिरेला कळकळीनं विनंती करून सुलोचना बोलत आहे. नाना परी उपचारी शिरा लागी प्रार्थना करी शिर न बोले निर्धारी मग अंतरी विचारी. अनेक प्रकारे महाराज त्या शिराला विनंती केली, तिला सगळा संवाद केला, चांगल्या प्रकारे बोललेले आहे. पण शिर जड आहे महाराज, अचेतन आहे. ती जड शरीर, जड मुलक बोलू शकत नाही. मग पुन्हा सुलोचना काय करते ऐका. एका शुद्ध भावाविन वर पंगी उपचार जाण करिता न बोले शिरापण आता सती पण दाऊयासी. आपुला तो एक देव करून घ्यावा. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावाशिवाय देव करत नाही,
भावाशिवाय देव भेटत नाही. भाव सोडून इतर जे ऐकून बाह्य उपचार करतात ना, ही वरभंग सेवा आहे महाराज. त्या वरभंग सेवेनं राम भेटत नाही, देव भेटत नाही, असू देत. पण इथं काय नाथ महाराज सांगतात, सुलोचनेनं महाराज माननीय भावानं मनोभावे त्या शिलाला महाराज विनंती केली, साकडं घातलं, पण बोलायला तयार नाही. केवळ शुद्ध भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, तर सगळं काय होतं. बोला पुढं. जरी मी सत्यपतिव्रता असेन साचार तत्वता, तरी साक्ष देव माझा भरता श्री रघुनाथा समक्ष. काय महाराजच्या सुलोचनेत चारित्र्य आहे महाराज, दांडगा विश्वास आहे. यांच्याला माहिती आहे, हे जर मी निष्कलंक असेल, माझ्या डोळ्यामध्ये मनामध्ये कसलाही विकार नसेल, कधीही मदनानं माझा छळ केला नाही, कामानं छळ केला नाही, मी महान पतिव्रता जर असेल तर मला बोलावंच लागेल, सर्व माहिती सांगावीच लागेल. सुलोचना त्या शिलाला बोलत आहे. सभा या अभियंतरी आपण म्हणे मी प्रतिवता असेन, इंद्रजिता तुझ वाचून शेषा समान सर्वई. हे सुलोचना बोलत आहे, पतिदेवा तूच माझा पतिदेव आहे, तूच माझी इष्टदेव आहे. सर्व जे आहेत ना, सर्व समाजामध्ये जो पुरुष वर्ग आहे तो माझ्या वडिला समान आहे आणि भावा समान आहे, शेषा समान आहे. फक्त एकच माझा पती आहे, तो म्हणजे देवराज इंद्र. त्यालाच मी फक्त स्पर्श केला, त्याच्या संगत महाराजांना संसार केला. ही मी ग्वाही देऊन सांगते, प्रतिज्ञापूर्वक सांगते, एवढंच आहे. जर हे माझं खरं असेल तर सर्व माहिती सांगावी, मला बोलावं. सुलोचना बोलत आहे. ऐसा असल्या निर्धार साक्ष बोलावी प्रकर, बोला चेतन हे शिर पतिव्रता साचार सुलोचना. पतिव्रता आहे मला सुलोचना, तिचा धर्म, तिची शक्ती, सर्व काय मला जागतिकच आहे. साखर घातलं, विनंती केली त्या शिराला. पातिव्रतेचा धर्म, पातिव्रतेची शक्ती, ती जर अचेतन शरीर जे आहे, शिर जे आहे, मुंडक जे आहे, ती बोलणार आहे का. श्री गणेशाय नमो, श्री रामचंद्राय नमो. ऐकतास तिचे उत्तर, तरतरले अचेतन शिर. देखता श्री रामचंद्र, साक्ष साचार अनुवादे. ग्रंथकर्ते गणेश गणपतीला, विद्या सरस्वतीला आणि बसलेल्या साधू संतांना नमस्कार करून सद्गुरूच्या कृपेवरून कथेचा अनुसंधान सांगत आहे. हा कथा रामायण हा भाग सुंदर आहे, ठीक आहे ना. महापतिव्रता सुलोचना आहे आणि तुटल्याला मुंडक आहे. मुंडकं बोलणार नाही हे सगळ्याला कळतंय, पण तुटल्याला मुंडकं बोलायला लागले. बोलतंय का बोलतंय, पातिव्रतेमध्ये ताकद आहे. येत थांबा, सुरुवात आहे. तो म्हणे असणारे पाते हे सभा आहे. पातिव्रता कशी आहे, सभा आहे. म्हणजे आंतरी बी पातिव्रता आणि वर्ण बी. आंतरी पातिव्रता असेल तर वर्ण ऑटोमॅटिक होईल हो, पण आंतरी पातिव्रता असावं नाही, आंतरी निर्मळ असावं. इकडे म्हणतात वाचेचा रसाळ, गळ्यामध्ये टिपूर माण्याची माळ, आंतरीचा काळस नको आहे. ती गळ्या असणाऱ्या अंतरीचं नाही, वाच्याचा कुचा असू द्या, गळ्यामध्ये मळवी नसू द्या, पण अंतरीचा निर्मळ असावा. जगाला मान्य, देवाला मान्य. सुलोचना तशी नाही, सुलोचना सभा आहे. म्हणजे अंतरी बी शुद्ध आहे, बाहेरना बी शुद्ध आहे. महापतिव्रत आहे. काय तिची सत आहे, तुटलेला हात आहे, खावाट्यापासून तुटलेला हात. सुलोचनाने सांगितलं त्या हाताला बघ, मी महापतिव्रत आहे. जर मध्ये मी खरीच पतिव्रता असेल, खरीच, तर ह्या हातानं पत्र, तुटलेल्या हातानं पत्र लिहिलं महाराज, तुटलेल्या तिथं गेले प्रभुरामापाशी, मुंडकरामापाशी आहे. आणि तो मुंडक्याला म्हणते मी जर महापतिव्रता असेल तर. वानराला मानलं नव्हतं, वानराला हिचं खरं काय म्हणले, हाताने मी पत्र लिहीन, असं आणीन तसं आणीन. तर्क करायला काही कमी नसतात. जग आहे, जगामध्ये ना आता तर कधी उगाय गजावामध्ये तर सारं साधूच आहे. दादा एकापेक्षा एक हो. तुकाराम म्हणता, तुका म्हणे कैशी आंधळे हे विसरून गेले, खरा देव कळत नाही, लोक भुलले ती. मला सांगत का ना, उस डोंगा परी काय फुलला शिवलेला रंग, आपण आता वरल्याच रंगाला आहे. ऊसातल्या रसाला आपण भुललोच नाही, पडलोय फक्त रंगाला. सगळ्यांना विचारलं,
सुग्रीव म्हणतो महाराज ही तो खरं काय म्हणल्याबरोबर आणि जर खरंच असत तर हे मुंडकं बोललं. मुंडकं कुठे आहे? रामापाशी. आणि जर हिचं खरंच मागपतीवर झालेलं काय हकीकत मुंडकं बोलत. सुलोचनेनं त्या असताना विचारलं मुंडक्याला, तिथं काय केलं तिनं मात्र सहज असं पद्मासन घातलं. पद्मासन म्हणजे त्याच्यामध्ये आसन लावायचे, समाधी आसन झालं. ती उदरद्वाराच्या आणि लिंगाच्या मध्ये टाच मारणं हे समाधीचा विषय. तो समाधीचा विषय त्याच्यामध्ये नाही निघत. सांगायच्या काही चाला हो तर सांगू बी शकू आपण, पण ह्याच्यामध्ये नाही. बरोबर असताना तिला फक्त पद्मासन घातलं म्हणजे डावा पाय उजवीकडे उजवा पाय सहज आसन घातलं आणि आसन घालून त्या मुंडक्याला समोर म्हणते बोल काय ताकद आहे तिची, मी खरीच पतिव्रत आहे ना तर खरंच बोल म्हणल्याबरोबर मुंडकं थरथरलं. मुंडकं नुसतं मुंडकंच आहे बरं का, मुंडकं थरथरलं. मुंडकं थरथरल्यावर काय बोलायला लागलं? मुंडकं बोलताय का? जैसा रामचंद्र सत्य सत्य तैसे सुलोचनेचे पतिव्रत्य जाणून या इत्यभूत कार्य निश्चित करी स्वामी. सुलोचना म्हणते प्रभू असणार आहे त्या मुंडक्याला. महाराज प्रोग्राम कसा आहे? सत्यवादी, एकच वचनी, एकच वाणी, एकच पत्नी आहे. त्याच्यापाशी खोटं काही चलत नाही. खरा जर प्रोग्राम सत्यवादी आहे तसा मीही सत्यवादी म्हणते. जसा राम आहे तशी माझी सुद्धा अवस्था आहे. आणि जर मी त्या लेवलची असेल, त्या तोलाची असेल, वागण्यामध्ये त्या लेवलचीच असावं, तोलाची असावी, तेवढी भक्ती बी असावी, तर म्हणते जर माझं खरंच असेल तर मुंडकं बोलेल, खरं असेल तर मुंडकं बोलेल. आणि जर माझं वरपांगी सोंग असेल तर वरपांगी सोंग रामायणात चलत नाही महाराज. काही जरी आपण केलं इकडं तिकडं आपण एक ना एक दिवस झटकाय. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस झटकाय. आपल्याला जरी वाटलं आज मला मानतात लोक, मी लय पुढे गेलोय, मी असं केलंय, अरे तू केलं नाही, तू अधोगतीचा मार्ग झालाय, अधोगतीचा. तू परमार्थात काय करतो? ज्यानं परमार्थात विघ्न आणेल, चांगल्या कार्याला विघ्न आणेल, त्याला वाटतंय पाळलं का नाही बांध, आज पाळलं तू आपण, खरं चांगलं झालं, आज तुझं चांगलं झालंय. अरे पण तो बंद नाही पाळलं, तुला अधोगतीचा मार्ग लागलाय हे तुझ्या लक्षात कुठे येत आहे? आज बंद पडलेला आनंद आहे, उद्या रडणार आहे तू. हे रामायण आहे, रामायणाची हे स्थिती आहे. तो सुलोचना मुंडक्याला बोलते. मुंडका हसत आहे का महाराज? मुंडका नुसताच थरथरलंय जाग्यावर ना. मुंडकं कसं आहे आता? अचेतन आहे. आता इथं अचेतन म्हणावं, ह्याच्यावर आता आपल्या 2 दिवसांना ऐकायला बी मिळणार आहे. बाण बी कसं आहे? अचेतन आहे. आता मुंडकं कसं आहे? अचेतन आहे. बरोबर आहे. मग एके ठिकाणी सांगितलंय हे अचेतन आहे, सगळं अचेतन आहे. जेवढं दिसतंय तेवढं नाशिवंत आहे. आता हे अचेतन आहे. अचेतन मध्ये हे जी भरल्याला भगवंत आहे, भरल्याला जडी स्थळी काष्टी पाषाण ठावच रिकामा नाही. आता मुंडका अचेतन का काय नेमकं? तो बांधा अचेतन. मग बोलतोय, बाण बी बोलणारच आहे, हे मुंडका बी बोलणारच आहे. मग अचेतन वस्तू पण एका ठिकाणी सांगितलंय. वेदेश्वरी आहे की नसेल, वेदेश्वरी मध्ये सांगितलं जळी स्थळी काष्टी जिथं देवच नाही अशी जागाच नाही, देव नाही असं ठिकाणच नाही. मग अचेतन मानावंच कसं? प्रश्न पडतोय ना. तुकाराम महाराजच्या अभंग तर लय गमतीचे आहेत. आसबीन आसबीन आसबी कसं बी वागा. बरोबर आहे. हे अचेतन त्या भागामध्ये गेलं. ब्रह्मस्वरूपाला जर मिळालं, स्थायीमध्ये चराचरामध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे अशी अवस्था त्या वेळेला होती. पण हे मुंडकं मात्र आता उडवलेलं आहे. याच्यामध्ये जीव हे चैतन्य नाही. हे मुंडकं बोलणार आहे, बोलताय तो मास्तरी सुलोचना त्या मुंडक्याला बोलते. आईशी साक्ष देता शिर वानरी केला जय जयकार सुखवला श्रीरामचंद्र चिंतातुर लक्ष्मण. तो मुंडकं बोलायला लागले, हसले, साक्ष दिले मुंडक्यानं. मुंडक्यानं साक्ष दिल्यानंतर सर्व वानरांना वाटलं धन्य. वानरानं जय जयकार करावा शत्रूचा. मला सांगा, रावण इंद्रजित काय दुष्ट होते का?
नाही. राक्षस होते का? नाही. हे मी सत्यवादी महान भक्त होते बरं का, त्यांच्यामुळे रामायण घडले नाही. दुष्टाला येम इनाम देव कवा यायचा, पाप्याला येम सुद्धा जिनावरनं काय येईल आपल्याला येम या पुरता आपण बी नाहू, या मन हेतुवर यावा पुरती सुद्धा आपली भक्ती नाही. ह्याच्यामध्ये देव जातोय, हेतुवा अवतार आवेदेला समुद्रात तरुण जातोय, म्हणजे किती पुण्यवान असतील ते, धन्य आहेत का नाही? मला सांगा, रावणानं आत्मलिंग आईसाठी वर आणून देतोय आणि आमचं कलियुगातला राम आईला नरड्यावर बसून मारतोय, मग आपण किती पुण्यवान असेल? यम येईल का आपल्याकडे? यम येणारच नाही. यम सुद्धा त्या लायकीच्याच नाव आपण यम या पोट्या. वानराला जय जयकार केला वाटेला. वानर म्हणतात धन्य तो सुलोचना, धन्य तो पतिव्रता, आणि धन्य तो असताना बोलणारा मुंडकही धन्य म्हणते. केवळ चेतन शिरा साक्ष बदले पैसाचार संतोषोनी श्रीरामचंद्र काय उत्तर बोलला. अरे वानर म्हणतात धन्य धन्य, हे अचेतन शिर बोलत आहे. प्रोग्राम म्हणतात धन्य, सारे वानर म्हणाले धन्य धन्य. केवळ अचेतन आहे, मुंडक्यामध्ये जीव नाही. मुंडक पल्लाय आणि पल्ल्याला मुंडक सुलोचनेच्या नुसत्या दरारा. सुलोचनाचा बायकोचा दरारा नवऱ्यावर असावा का नाही? असायला पाहिजे का नाही? कमीत कमी महागड नव्हतं तरी आता तरी दरारा बायकोचा दाब नवऱ्यावर असावा पाहिजे थोडा तरी. मग आता तिचा दरारा आहे, पण तिचा दरारा ते नाही. तिचा दरारा महापतिव्रतेच्या ताकदीचा दरारा आहे तिचा. नाहीतर ठेव काय झालं तरी असला दरारा नाही त्याच्यावर. तो असताना मुंडका बोलल्याबरोबर प्रोग्रामाला धन्यवाद लागला, वानराला धन्यवाद आहे. आता प्रोग्रामाची भाषा आहे, प्रोग्राम बोलायला लागले. प्रोग्राम काय म्हणू लागले सुलोचनेला? रघुनंदना मने सुलोचने काय इच्छा ते बोलणे, काय मागसी ते देईन सजने, प्रसन्न वदने बोलिला. प्रोग्राम म्हणता सुलोचना मी प्रसन्न आहे, तुझ्यावर प्रसन्न आहे. सुलोचना काय पाहिजे तुला? काय पाहिजे, काय मागशील ते मी देईन. कोण म्हणतोय? प्रोग्राम. प्रोग्राम एवढा एकच शब्द बोलले, सुलोचना मागल ती मी द्यायला तयार आहे, देतो देतो म्हणल्याबरोबर हे बाकीची बसलेली. आता इंद्रजित मेलेला सहजासहजी मेला का ह्यांना मारतात सहजासहजी, एवढा दरारा होता. पण आता राम म्हणतात सुलोचना माग. आता सुलोचनानं काय मागावं? सुलोचनाला प्रसन्न प्रोग्राम झाला, आता मागावं काय सुलोचनानं? नवरा जिवंत कर, मागावा का नाही नवरा जिवंत? आणि नवरा जर जिवंत केला तर पुन्हा दुसरा रामायण नाही. सगळीच घाबरली. सुलोचनाला माग म्हणल्याबरोबर वानर घाबरली, लक्ष्मण घाबरला, सगळीच. सुलोचना माने गा श्रीरामा भक्त काम कल्पद्रुमा पतिशिरा देवोनी आम्हा पूर्ण जन्मा देऊ नको. सुलोचनेनं एकच मागितलं. सुलोचना म्हणजे प्रभुराला प्रसन्न झाला ना, एकच म्हणजे फक्त मुंडक म्हणाले. आल्याला मुंडक तिनं म्हणजे नाही माझ्या पतीला जीव दे, त्याला उठव. सुलोचना म्हणजे प्रोग्राम धन्य झालो आम्ही, धन्य जन्मा आलो दास, धन्य म्हणजे आम्ही जन्माला आलोय आज, आमचा धन्य सुफळ झाला. प्रोग्रामात मुंडक दे. मुंडक देऊन एवढं नाही, आम्हाला मोक्षातीत कर, म्हणजे आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आता चुकोय, पुन्हा आम्हाला जन्म नकोय. आणि या जन्मामधलं सुख सगळ्यालाच माहित आहे. अहो आपल्याला बाळपणीचं सुख नाही आठवत, गर्भातलं सुख नाही आठवत, गर्भातली व्यथा नाही आठवत आपल्याला हित आल्यावर, पण कमीत कमी हितलं तरी दुःख आठवतंय. प्रपंचामध्ये किती सुख आहे आपल्याला? लग्न झालंय का? नाही का? म्हणजे नाही का? लग्न झालंय, त्याचं लग्न झालंय का? लग्न. आणि तिथून पुढच्याला बघा प्रपंचातलं किती सुख आहे. आणि असल्या सुखात घोटाळा अकबर, घोटाळा की पुन्हा रामायण तुझं
हे प्रपंच आहे आणि हे दुःख आहे. असल्या दुःखात म्हणते सुलोचना प्रभुरामा नकोय आम्हाला. आम्हाला फक्त एकच कर, ज्या असणाऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्यात आता नकोय आम्हाला सोडव, एवढाच वर दे म्हणते. ह्याच्यापेक्षा मला मागणं काही नाही. हा धन्य तर सुलोचना. तुझ्या चरणी अक्षयवास, तुझ्या नामी दृढ विश्वास. हेची देवोनी आमास, निज दामास बोळवी. हे प्रभुरामा आम्हाला एकच, आम्हाला तुला द्यायचंच ना तर तुझ्या चरणी अक्षयवास दे म्हणजे अक्षयवास. आम्हाला निर्धामाला पाठव, आम्हाला मोक्षाला नाही. पण आता मोक्ष तर लय महत्वाचं आहे हो. मुक्ती मोक्ष आणि आपण मी करतोय हे कशासाठी करतोय? मोक्षासाठी. आता मोक्ष कुठं म्हणावं, मुक्ती कुठं म्हणावी? अरज माऊलीने सांगितलंय काय, देवाच्या द्वारे त्याने मुक्तीचारे किती वेळात? एका क्षणामध्ये. बरोबर आहे, साधल्या का? एका क्षणात मुक्ती साधली का? साधता येते का? मग माऊलीचं वडील हे माऊलीचं खोट आहे का? नाही खोट. मुक्ती साधता येतात. मोक्ष मुक्ती मिळाली की मोक्ष कायम आहे. पण चार मुक्ती ज्या वेळेला तिथं दृश्य द्रष्टा आणि दर्शन हे त्रिपुटी एक करावं लागतं. त्रिपुटी दर्शन पाहिला बघितला, दोघांचं दर्शन झालं की तिथं मुक्ती तिथं मोक्ष. तसं म्हणजे आम्हाला कर. एका क्षणामध्ये आम्हाला तुझ्या चरणाला जाऊ दे, आम्हाला मोक्षाला नाही. ह्याच्यापेक्षा आम्हाला काही नको अशी सुलोचना प्रभुरामाला मागते. ऐसे मागे सुलोचना संतोषाला राम राणा, पावा लक्षय निज भवना, आशीर्वचना जाण माझ्या. मात्र प्रभुरामाला आनंद वाटला. सुलोचनानं मागितलं, रामाला आनंद वाटला. धन्य धन्य प्रभुराम. रामाला सुद्धा वाटत होतं हे महापतिव्रत आहे, हे खरं आहे. पण काय मागल? रामाला सुद्धा वाटत होतं की ही मागल ते काय मागल? पती मागल. नाही मागितला प्रभुरामाचा. धन्य धन्य हे सुलोचना, तुला पाहिजे ना तर मी देतो. तुला पाहिजे ते मी देतो. अक्षय दिलं तिला. पुन्हा शेवटी कवाच जन्म नाही, मरण नाही, मृत्यू नाही. आता ह्याच्यातनं तू निर्मुक्त असा वर हा प्रभुरामानं देऊन आणि कवोनी हर्षन्वित काय बोलाला रघुनाथन, आता उठविन इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. प्रभुरामाला आनंद वाटला. धन्य धन्य म्हणजे प्रभुराम. प्रभुरामाचा सुलोचना घाबरू नको, आता उठी. हसू केलं, हसवायला रामाला आणि थोडं हसले आणि हसून म्हणतात आताच उठवतो, आता उठवतो म्हणल्यावर बाकीची तव बोलिला हनुमंत वीर, स्वामीनी हा परोपकार, पुढे करावा विचार समग्र, आता उदार नव्हे. हनुमंत सुद्धा दचकाला, वानर दचकाली. प्रभुराम आता ह्याला उठीवतो मला घाबरलो आहे काय का? धचकाच बसला. आता म्हणजे काय केलं? हनुमंत म्हणतोय रामा चुकलं का? काय बोलता म्हणतो प्रभुरामा? ह्याच्यासाठी काय काय केलंय? ह्याला मारायला साधा मिळालाय का इंद्रजित? रथवर्ण अग्नीत आणतोय म्हणजे साधा काय इंद्रजित? ह्याच्यासाठी ढगात युद्ध केलं, जमिनीवर केलं, कुठं केलं, काय काय अवस्था केली. तुम्ही म्हणता राम ह्याला उठवतो, उठविल्यावर पुन्हा घाबरला हनुमंत. बाकीचे तव बोलिला लक्ष्मणा, हनुमंताचे वचन प्रमाण, स्वामिनी करोनी आपण आज्ञापन द्यावे सुलोचने. लक्ष्मण बी दचकाला. लक्ष्मण म्हणतोय रामा, हनुमंत बोलतोय ती खरंय. त्याच्या शब्दाला मान द्या, त्याचा ऐका. ह्याला नका उठवू. ह्याला जर उठवलं तर अवघड आहे म्हणलं. आता ह्याला नका उठवू. तू सुलोचना मागते काय? मुंडकं ती मुंडकच द्या. द्या म्हणला, हात द्या, मुंडका द्या. हिला मागायचं द्या, पण ह्याला काही उठवायचं करू नका. ह्याला जर उठवलं तर पुन्हा साधी अडचण नाही म्हणला. पुन्हा तीच नको. सुलोचन बोले सुलोचने प्रती, शिर घेऊनी निघ
त्वरिती विलंबन करावा ये आरती जाई निश्चिती निज माये. त्यामध्ये असताना सुरोचन वाढणार आहे. तेवढ्यामध्ये हा सुग्रीव बघतो. सुग्रीवाला मी भीती वाटायला लागली. सुग्रीव म्हणतोय बाई उठ, थांब नको मला, थांब नको. दिला ना मुंडका, हात दिलाय ना, आता बसू नको मला इथं लगीने. जर मला आणि घे बाबा म्हणला तर काय करी हजार म्हणजे पुन्हा दे मला तर उठू काय, आणि म्हणाय फायदा तर उठू काय. बाकीची ओट ओट बाई मला निघ. असे ऐकता वचन शिरा पूजा दंड कवळोना श्रीराम नमस्कार प्रदक्षिण करोनी विनवणी करीत असे. सुग्रीवाला ज्ञान म्हटलं. सुग्रीव उठ उठ म्हणल्यावर तिने मुंडका घेतला, हात घेतला, दुने घेतलं, रामाला नमस्कार केला. शिराला नमस्कार करते, हाताला करते, रामाला नमस्कार केला. ते सगळं गबाळ घेतलं, मुंडकं घेतलं, हात घेतला, सगळं घेतलं, उठले आणि उठून ऐके स्वामी रघुनाथा आजीचा दिवस युद्ध वार्ता आपण न करावी सर्वता वानर आपले आवरावे. हे मागणं मला नाही. प्रभुरामा सुलोचनामध्ये प्रभुरामा हे तुम्ही मला दिले, मुंडका दिलंय, हात दिलाय, वर बी दिलाय. धन्यवाद रामा. फक्त माझी एकच असणारी विनवणी आहे तुम्हाला, आजच्या दिवस युद्ध करू नका. युद्ध सुविधार आहे, युद्धाचं रेट युद्धच आहे, पण म्हणजे आजच्या दिवस थांबवा. का तर हा सुलोचना सती जायची आहे. कमीत कमी सती जाताना तरी विक्षेप, वाद, मारताना तरी वाद, का मारताना वाद असावा. आणि आता उलट चालू झालंय, मारताना मरायच्या आत. अहो काय काय ठिकाणी तर प्रियता असताना इकडे भांडायची, भावाभावाची असलं वाद नको म्हणजे मला. आता जर मला सांगा प्रियतीत आहे, येम येणार आहे, आणि इकडे जर ह्यांचं इस्टेटीसाठी जर पुढं भांडण असेल, त्या प्रियताला सद्गती का अधोगती का काय होईल, काय होईल त्याची, का उद्धार होईल का मोक्ष. तो सुलोचना म्हणते देवा नकोय, आजच्या दिवस थांबवा, युद्ध करू नका, विनंती. अवश्य मने रघुनंदन करी सुग्रीवाज्ञापन आजीचा दिवस वानरगण रणकंदन न जावे. सुग्रीवाला बी मानलं, प्रभुरामाला बी मानलं. प्रभुराम म्हणतात आणि सुग्रीव म्हणतो धन्य. आजच्या दिवस विद्याला वानराला सांगितलं, आजच्या दिवस युद्ध करायचं नाही, कुणी विद्याला जायचं नाही, जागेवर बसायचं आणि सुलोचनेची सगळं हकीकत जे जे करेल व्रत नेम ते सगळ्यांना वागायचं. फक्त आजच्या दिवस युद्ध करायचं नाही ठरलं. ऐसा होता सुलोचना भुजदंड आणि शिर जाना मस्त किंवा हो निरणांगणा निकुंबळे जाता जाती झाली. निकुंबळेच्या ठिकाणीच झालं होतं. त्या शिर घेतलं, हात घेतला, गेली टोकरीवर घेतलं आणि निकुंबेला गेले. निकुंबेल्याशिवाय इंद्रजितच मरत नाही, आणि निकुंबेल्याशिवाय इंद्रजितचा यज्ञ बी होत नाही. यज्ञ कुठं होतो? निकुंबेल्याच्या ठिकाणी. इंद्रजित कुठं असतो? आणि हाय आता कुठं? तिथंच आहे. निकुंबीला नेमकी निकुंबेला कुठं आहे? निकुंबळा आपल्यामध्ये निकुंबला आहे. आता प्रसंगाल्यावर एखाद्या वेळेस असं तुम्हाला चर्चेत सांगतो. आमचा वाचा उडका बंद राहू ठिकाण तरी सांगा की आपल्याला. निकुंबळा हा शिसनाच्या ठिकाणी हा निकुंबेल्याचं वास्तव्य. मला ह्या भाषेत सांगायचं. आता इथं असते त्या मासामध्ये मला त्या कांदामध्ये मग तरी तो तिथं गेली आणि तिथं तिचं वास्तव्य. तिथं गेली, मुंडका ही घेऊन आले. सर्व सख्य समावेत राम नामे गरजत शरण चाली निकुंबळेत आली जेत दड होते. सगळं सख्य हात घेतलाय, निघाले. जाताना पतीचं स्तवन करते आणि पतीचं स्तवन करीत करीत रामाचं नाम गाते, देवाचं नाम गाते. बरं ती सुद्धा राम शत्रू कुणाचा शत्रू आहे? राक्षसांचा आहे. पण नाम घेतात कुणाचं? रामाचंच.
अहो तो देवाचंच भजन करतात हो. शत्रू जरी असले तरी भजन देवाचंच करतात. त्यांना बी माहिती होतं राम कोण आहे ती. रावणाला माहिती होतं राम कोण आहे ती. आता रावणाचं आणि रामाचं भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल 62 महात्म्यामध्ये. राम काय बोलतोय, तो रावण काय बोलतोय रावणाला, आणि रावण रामा दोघांचा संवाद आहे. मग राम मंदवधरीला बी बोललेला आपण ह्याच्या आधी ऐकलंय की काय काय बोलत होता. मला बी कळतंय, मला सगळंच माहित आहे. राम कोण आहे, कसा आहे, कसं के सगळं कळतंय. पण त्यानं सांगितलं रावणाला मंदवधरी तू बोलते हे खोटं नाही, खरं आहे, मला बी कळतंय. पण अवतार घ्यायला लावलायच कशामुळं, रावणामुळं. रावणाचा उद्धार करण्यासाठी तो सांगितला मी उधारील. रावण म्हणतो मंदवधरीला मी जाईल उधारील, खरं आहे, पण आक कुळ उधारायला पाहिजे. आक कुळ गेलं पाहिजे. म्हणून म्हणायचं कुळी कन्या पुत्र होती ते असं कुळ उद्धारणारी व्हावी लागतात. त्यानं कुळ उद्धारलंय. नाहीतर मला सांगा सख्या बहिणीला मारायला कुणी भिना आणि आख्या त्या सुर्पणखेसाठी अख्खं कोण जातंय राक्षस. कोण कोणाची बहीण आहे ती सुर्पणखा रावणाची बहीण आहे का त्या खरदूषणची आहे का त्या काळनिमीची आहे का नेमकी बहीण आहेच कोणाची, कोणाची बहीण आहे पण तिच्यासाठी कुळ संपत आहे. धन्य का नाही. आज सखीला मानाय कोण नाही हो, सखीला मानताय कोण नाही, पण तिच्यासाठी कुळ संपत आहे हे रावणाला माहित होतं, कळत होतं. पण आख्या कुळाचा उद्धार करायचा होता. मंदवधरी बी सांगते, सगळी सांगतील, पण रावणाला कुणाचं पटलं का नाहीच. शिर जोडोनी दारासी उभय बुजा ठेवणी समीपेसी अग्नि प्रवेशाचे सामग्रीसी सोय साहित्यासी मांडिले. सूचना केली, मुंडकं घेतलं, हात घेतला, चिता रचले, मुंडकं जागेवर लावलं जसं ना तसं हात लावले. सगळं तरी पतिव्रतेचं वाण घेतलं. वाण आता सती जायचंय. पूर्वीचा नियम असायचा सती जायचा. पूर्वी होतं बरं का. आता आपल्याला तर काय आपण जन्माल्यापासून बी नाही, कवा होता कवाचा काळ कुणाला माहिती. मात्र सगळं पतिव्रतेचं वाण जमावलं. सर्व सवासनी जवळ बोलावल्या. बोलवून तव रावणाचे हेरी वर्तमान निवेदिले ते अवसरी रावण मंदोदरी सहपरिवारी सोय जडकरी येते आली. तिकडं मात्र रावणाला सांगितलं मंद तू असणारी सुलोचना महासती हे पतिव्रता आहे, सती चालली आहे, सतीचं वाण घेतलंय. आता चिता हे आगली काष्ट द्यायचं हे कळलं रावणाला. रावण आणि मंदवदरी आता सून देखत चालले, मुलगा देखत चाललाय, गेले ते हे चाललं. मंदवदरी बी आली, रावण बी आला. दोघांची दोघं मंदवदरीकडे आले. रावण येऊन आपणा कुंड करवणी चस्तूस कोणा आत चंदन काष्टे घालून त्यास क्रोशन लाविला. रावण स्वतः आलाय. रावण मंदवदरीला घेऊन रावण आला. आता कुंड तयार केलाय, चित्ता तयार केली. तिला 4च कोण आहेत. चित्ता कितीचीच तयार आहेत, 4 कोणाचीच. बरोबर आहे का. स्थूल सूक्ष्म कारण आणि हे 4च कोण आहेत त्याला. आता लाकडं किती आहेत, 2 आडवी आणि 2 4च. आणि खाणी किती आहेत, खाणी 4च. आता इथं कुंड कसं केलंय, 4च. आणि हेच कुंड आहे हो सगळ्याला बी 4च आहे. 5वा आहे की त्याला बोलवायला. चल मोर त्याला विचारलं, अरे मला हे 4 झाले, चालेल नाही 4. मग जायचं कसं. ही म्हणतो माझ्या संग या, ही मोर ही माग म्हणजे असणारे हे 4 खाणी, 4 खाणे, 4 धे एवढी मात्र 84. नुसती नाही 1 लाख. एका मध्ये एक कोट जन्मायचंय आपण आपल्याला. म्हणून अशा 1,84,000 भोगायचे त्या वेळेला एकबार माणसाचा जन्म आहे. आणि एकबार माणसाच्या जन्म आल्यावर कमीत कमी इथं राहून रामायण तरी ऐकावं माझा अंदाज. आता तुमचं कसं ना, मला वाटतं थोडं कमीत कमी भजन तरी करावा, देवाचं नाव मुखात तरी घ्यावा. नाहीतर आपण जन्माला आलेला निदान देवाला तरी माहिती हो की ही आलती बाबा, हे ह्याला जन्माला घातलं होतं
देवाला तरी कळावा. कशामुळं तर माझी जिथं कथा चालते तिथं होती म्हणून मला दिसली, म्हणून देव तरी तिथं. इकडे नाहीच फिरलं, जन्माला काय ना आला काय निघाला काय देवाला बी माहिती. सुलोचना कुंडा समीप येती झाली आपे आप सतीपणाचे घेऊनी रूप अग्नि समीप उभी ठेली जय श्रीराम. आज सुलोचना आली कुंडापाशी. अग्नीचा असताना तिनं सतीचं वाण घेतलंय, अग्नी भडकवलाय आणि जवळ आली, उभा राहिले आणि जवळ येऊन इंद्रजिताचे सर्व शरीर चिते माझी सह परिकर कालोनी अति सत्वर अग्नि साचार लाविल जय श्रीराम. आणि आता अग्नी भडकवलंय, पेटवलंय, इंद्रजिताचं शरीर सर्व अग्नीमध्ये घातलंय. जवळ उभा राहिले तो सुलोचना आणि जवळ उभा राहून प्रत्येकाला बोलतील काय म्हणतील. आपण राहोनी कुंडा जवळी सतीपणाची वाने ते काळी देती झाली वेलाळी सत्या सकाळी मिळाल्या जय जेवढ्या श्रीराम. सखे जेवढ्या दाशे कुंड पेटवलंय, कुंडापाशी उभा राहिले सुलोचना आणि सगळ्या दाशीला बोलावते. प्रत्येकाला सतीचं वाण, हळद कुंकू, सतीचं वाण, हळद कुंकू चुडा बांगडी काय सतीचं वाण प्रत्येकाला बोलवलंय आणि प्रत्येकाला देऊन स्वर्गी करीती जय जयकार विमानी दाटले सुरवर वनी घेतला समग्र कुंड झाले वनी मया श्रीराम जय राम राम. अग्नी काष्ट घ्यायला सती जायला लागले. वरी असताना देवाला कळलं, देव विमाना घेऊन बघायला आले. बघायला हे सती चालले, काय धन्य तो सुलोचना आहे. सतीचा न्याय ह्याच्यामध्ये सगळं अग्नीत का भडकालाय, भडकालेल्या अग्नीमध्ये उडी टाकते का. येरी पूजोनी रंगाशिळा कुंडा प्रती प्रदक्षिण्या केल्या उभी राहिली रंगशिळा चौकडे आबला विलोकी श्रीराम जय राम राम. तिनं प्रदक्षिणा घातल्या कुंडाला, कुंड पेटवला, अग्निकुंड भडकालाय. सगळ्या असणाऱ्या रंग शिळा, हळदी कुंकाचं सडे चौकट शिळेवर उभं राहिले येड मारून आणि जेवढ्या रशे जेवढ्या सख्या आलेल्या सुवासनी सगळ्याकडे बघायला लागली. निहाळून बघून सगळ्याला काय म्हणते. स्वर्गी दाटली दाटली विमाने सत्याई देखिल्या नयने सुलोचने एकाग्रमने करुणे आपण काय करी. वनई सुलोचनानं प्रदक्षिणा घातलेल्या आहे. तो बघते सगळ्याला, वरी बघते, वर्ण अप्सर आहे, सगळे देव आहे, देवगणा वाटतात. सगळ्याला विनवते, सगळ्याला डोळे भरून पाहिलं तिनं. पाहून त्या दाशीला बोलायला लागली आहे, विनवणी करते. दाशीला काय म्हणते. इंद्रजिताचे निज रूप ध्यानी आणले आपे आप तव देह भावना निज स्वरूप आपे आप विराली. सगळ्याला बघ ती शिळेवर उभा राहिली आणि ध्यानामध्ये एकच आपला पती आहे इंद्रजित, त्याचं ध्यानामध्ये रूप आणलं. ध्यानामध्ये रूप आणल्यावर तिची अवस्था इंद्रजिता समान झाले. देवभाव विसरली. देवा मी आहे कुठं हे भाव राहिला नाही तिच्यामध्ये. आता मी अग्निकाष्ट घेणार हेही भाव राहिला नाही. मी या वनामध्ये असताना ह्या रणांगणामध्ये आहे, आता हे सतीत चालले हेही भाव राहिला नाही. सगळ्याला बघते, सगळ्याला बघून देवभाव विसरले. भाव विसरून बघून विसरोनिया देहबाना इंद्रजिताच्या स्वरूपी निमग्न स्वय होवनी अपाना अग्नि प्रवेशन करीती झाली. श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. सगळे त्या अग्नीच्या शिळेवर उभं राहिले.
सगळ्याला विनवणी केली. सगळ्याला सुर असताना तो सुलोचना म्हणते धन्य. सुलोचना म्हणायला लागली आता इंद्रजित ध्यानामध्ये आणला, इंद्रजित मय झाली आहे, विजयी झाली आहे आणि सगळ्याला म्हणते आता आम्ही जातो आमच्या गावा, आमच्यावर लक्ष असू द्यावा, नाही आमचा राम राम घ्यावा. तो सुलोचना सगळ्याला विनंती केली, हात जोडले, जाऊ काय. सगळ्याचा निरोप घेतला आणि निरोप घेऊन अग्नीमध्ये उडी टाकली तिनं. देहभाग विसरलाय, तिला वाटलं नाही अग्नी पडल, तिला वाटलं नाही मी सत्य जाते. नाही नाही काय नाही हो झालं तिला. अचानक उडी मारली आणि उडी मारून तव दे दीप्यमान मान विमानी इंद्रजित देखिला नयनी उभयत एके ठाई ओणी सायुज सदनी प्रवेशली. याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. काय महापतिव्रता आहे राव. अंगात अग्नीमध्ये उडी मारावी, उडी मारते एवढ्यामध्ये वर्ण विमान यावं आणि विमान आल्यानंतर तो इंद्रजित आणि सुलोचना दोघंची दोघं जोडपं त्या विमानामध्ये बसलो. बघायला लागली दोन्हीची दोन्ही बसली आणि विमान निघालंय. काय तिची ताकद आहे, काय पॉवर आहे हो. धन्य जन्माला यावं तर असं हो. मला वाटतंय एक नाव पुकारलं. नाही तिने किती दिलेले आहे त्यांचं नाव पुकारायचं. हा एक शेवट. मला दिसत नाही. किरण सातपुते हा. किरण नानासाहेब सातपुते हा. नाना सातपुते नाही किरण हॅलो. काय कोणाचं नाव आहे? किरण नानासाहेब. किरण नानासाहेब सातपुते ताडसौंदने यांच्याकडून 500 रुपये राम मंदिरास 500 रुपये देणगी आलेली आहे. लक्ष्मण शक्तीसाठी त्यांचे मनापूर्वक आभार. धन्यवाद. क्षणा माझी तुझी दृष्टी देखते झाले सर्वही दृष्टी देव करीती पुष्पवृष्टी जय जयकार बोबाटी गरजत. अरे विमानामध्ये बसल्या दोघा जण. साडी बघायला लागली, तेवढीच नाही वानर सुद्धा बघायला लागली. विमानामध्ये जोडपं बसलो. ह्याच्या पतिव्रतेची इतकी पुण्य असते. तिथं यमाला यावं लागला, तिथं भूताला यावं लागला, नाहीतर तिथं राज्यात कुठली आहे ती. आता लंकेत मध्ये राज्य कुणाचं आहे? भूताचं. भूताचंच राज्य आहे. तवा बी राज्य भूताचं होतं, आता बी कलियुगात राज्य तीच आहे. आता काही कमी नाही. तवा तरी बरं होतं मी म्हणतो, आता त्याच्यापेक्षा पुढे राहू. काय ठिकाणी लय अवघड आहे. अनुभव घेऊन मी बसलो. आता तो तरी वानर सुद्धा बघतात. धन्य म्हणजे तरी इंद्रजित आणि धन्य हा सुलोचना. विमानामध्ये जोड चालवले पतिव्रता, पती आणि पत्नीची जोड वरी निघाली. देव गेले आपल्या स्थाना लंकावासी जन जाना आठवीता सुलोचनेच्या गुणा आपल्याल्या भवन स्वय गेले. बघायला भरपूर आली होती. आखी लंका वानरा वरदेव साडी आली. सगळ्यांना बघितलं. धन्य म्हणजे सुलोचना. त्या सुलोचनेचं जाताना वर्णन करायला वर्णन नाही मेल्यावर महाग माणसानं कीर्ती राहावा. निदान जाताना तरी लोकांना चांगला तरी होता म्हणावा. जाताना तरी माणसं येतात, मातीला येतील, माती करून जातील, पण जातानाच शिव्या देत जाऊन कमीत कमी वागाव. पण कमीत कमी लोकांना आले हे गेलाय लोकांना कळल्यावर लोकांना म्हणून की बरं झालं तरी म्हणून चांगला होता एवढं तरी म्हणावं. नाहीतर मातीला येऊन महाग शिव्या देत जावं. असली अवस्था या रूपामध्ये आपली असली तर काय जन्माला येऊन तरी आपला उपयोग आहे का मला सांगा बरं. लोकांना जर मातीला आल्यावर शिव्या देत जायचं म्हणल्यावर आणि आपली परिस्थिती आहे बरं का तशी अनुभवले तशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. पण म्हणतोय जन्माला आलोय आपण. जन्माला आल्यावर निदान तेवढंच करायचं की लोकांना कमीत कमी नावं तरी ठेवू नये आपल्याला. तो सुलोचनेची कीर्ती वाहणार सारी. वानर सुद्धा धन्य म्हणतात सुलोचना. वर्ण देव फुलं टाकायला लागली. धन्य तो सुलोचना. लंकानाथ आणि मंदोदरी अति आक्रोशे रुदन करी रावण
राजदारी ऐके सुंदरी मंदोदरी. मंदोदरी रडते. आई रडणारच आहे हो. आईला कसला बी असला तरी आईची माया अंतःकरण वेगळंच असतं. रोज बी आईला त्याला मारू द्या, रोज बी दारुड्यानं रोज बी आईला मारू द्या, त्याच्यावर दुःख आलं की आईचं अंतःकरण सगळ्यापेक्षा कोमल असतं, सगळ्यापेक्षा मृद आईचंच अंतःकरण असतं. रावण रडतोय, मंदोदरी रडते, दुःख वाटायला लागलंय आणि दुःख करीत रडत काय म्हणतो शेवट, आजी वडीला पुत्र वडील सुना झाली उभयंताची बोळवण. आता आपणही जाणा सत्वर प्रयाण करावे. रावण म्हणतो आज थोरला मुलगा इंद्रजित गेला, ह्याच्या आधी बी गेला, किया गेलाय, बरीच गेली, आता मला आपण राहिलोय. रावण म्हणतोय आज इंद्रजित गेला, मला आता थोरले सोड गेली आहे, आता आपल्या सुद्धा राहण्यामध्ये अर्थ उरलाच नाही. आपल्या आधी जर लेकरं गेली तर किती दुःख असेल, किती दुःख होईल. तो म्हणतो तो गेलाय, आता आपल्याला मी जायचंय, म्हणून तो मनाने विचार करायचा की आता आपण मी जाणार आहे. कास यासी आता राहणे नाही आपणासी, ऐसे बोलोनी सहपरिवारेसी निज भवनासी पै आले. रावण मंदोदरी बोलतात एकमेकाला, दोघांची दोघं गेली, आता आपण जायचंय, आपल्याला विरायचं नाही. म्हणून म्हणता एक मरे दुधा शोक वाहे अकस्मात तोही त्याच्या मागून जाय. रामदास स्वामी म्हणतात एक मेला, रडतोय आपण, गेलाय, अरे आपल्याला बी जायचंय, आपण बी शाश्वत नाही राहणार नाही, तो मेलाय, आपल्याला बी मरायचंय, मरणार आहोत. जेवढं जन्माला आलंय एवढं जाणार आहे, आकाराला आलंय हे जाणार आहे म्हणल्यावर मग जन्माला आल्यावर तर जाणारच आहे म्हणला. आता यासाठी रडायचं नाही. रावण म्हणतो त्याला म्हणतोय कशाला दुःख करायचंय, आपण बी किती दिवसाचं हाव, आपल्याला बी जायचंय. ज्या रावणाची संपत्ती गणित न गणवे गणती, पुत्र पौत्र बहुसंतती ऐसा निश्चिती दुजा नाही. नाथमाळी म्हणतात त्या रावणाची संपत्ती आहे, गणित गणायला गेले म्हणजे मोजायला गेले, गणितला गणव रावणाच्या संपत्तीचं गणित लागणार, किती संपत्ती आहे, किती धन आहे. मग नुसती मुलं 80,000 बायका काय रावणाला, किती 80,000, 1,00,000 पोरं आहेत त्याला आणि 1,25,000 नातू आहेत. रावणाची संतती आणि संपत्ती तर बोलायचंच नाही. आपण ऐकली संपत्तीचं वर्णन झालंय मागं, ऐकलंय का नाही संपत्तीचं वर्णन. 7 कोट घरं झाली, कशी कशानं झाली, का झाली हे कथा ऐकली आपण. लंका सोन्याची झाली, कशामुळे झाली हे झालं ऐकलंय आपण कथा. किंवा अजून मी पुढे निघणार आहे, कधी निघते ती उत्तरकांडामध्ये, हे आता निघाली आहे, ऐकली आहे आणि अजून पुढं निघणार आहे. म्हणून तो त्याच रावणाची एवढी संपत्ती असून, इतकी संपत्ती असून रावणाला सोडून काय नेलं त्यानं, शेवटी लंकेचा राजा नेलं काय त्यानं, कायच नेता आलं नाही. मग आपण काय नेणार आहे. नगरी पाहता सुवर्णाची सर्व देव सेवक करीती ज्याची, विपरीत कळा कैसी आजची एक रावणाची उरलासे. माऊली म्हणतात अरे सोन्याची ज्याची लंका सोन्याची, काळाची करणी कशी म्हणतात. काय कमी होत, कोण दिवस येईल कैसा, कोण काळ येईल कैसा हे बी कळणार नाही, कुठला दिवस कसा येईल हे बी कळणार नाही, आणि वेळ कधी येईल, कुठली येईल, श्रीमंत असू द्या, भिकारी असू द्या, दुबळा असू द्या, निर्मळ असू द्या, पण वेळ आली ना कसलाच त्याच्या पुढं काळामुळं नाही बरं का, चलतच नाही. तुमचा श्रीमंत असू ना तर कुणी असो, एक दिवस एक वेळ येणार आहे. प्रत्येकाला घात चक्र असतं, प्रत्येकाला घात चक्र असतं. किती 12 वर्षाला तुम्ही असू द्या, मी असू द्या, कुणी असू द्या, जन्माल्यापासून 12 वर्ष झाली की घात चक्र
तिथून वाचला की पुन्हा 12 वर्षे घात चक्र, 12 वर्षाला एक बार आपल्या मागं घात चक्र आहे. सगळ्यांना लक्षात ठेवायचं, आपल्याला एकदम घात चक्र 12 वर्षाला कायम असतं. त्यातनं वाचलो की पुन्हा 12 वर्षे आपल्यावर इकडे नसते. आता घात चक्र तुम्हाला सांगायचं म्हणजे जी वेळ, टाइम, नक्षत्र आणि दिवस ती एक साधून आलं की ती घात चक्र असतं आपलं. म्हणजे आपण जन्माल्याला वेळ किती वाजून किती मिनिटांना जन्मलोय, वार कुठला, दिवस कुठला, मिती कुठली, तिथी कुठली, ते दिवस त्या दिवशी जर चालून आलं की ते आपलं घातचक्र असतं. त्या दिवशी आपल्याला मरण तरी नाहीतर तरण तरी. त्यातून हुकला की पुन्हा 12 वर्षे निवांत झाला, पुन्हा काही नाही. तसं एक दिवस कुठल्या दिवशी घातचक्र येईल, कुठल्या दिवशी आपण संपण, कधी वेळ आपल्यावर येईल हे सांगता येत नाही. तोही मरेल राम बाणे, निदानी उरेल बिभीषण. ऐशे काळाचे करणे, कोण जाणे कैसे होय. काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागणार. काळाचं बिंदान कुणाला कळलेलंच नाही आणि कळणार बी नाही. कळले का काळाची गती कुणाला आजपर्यंत नाही. काळाची गती कधी पण काळावर मात करणारे संत होते. संत मात्र काळाला सुद्धा पाय देणारे होते का, तर त्यांची सत्ता होती. पण काळाची गती कुणाला सुटलेली नाही. मला सांगा, काळ कुणाचा थांबलाय? काळ आपण जन्मलोय, हे काळ म्हणजे हे काळ आहे कुठला, आपण जन्मलोय. जन्मल्यापासून आपली अवस्था वर 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 बारक्याचा मोठा होत 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 पांढरं झालं. काळ आहे, होत होत पांढरं झालं. पांढरं होत होत दात गेला, डोळा गेला आणि शेवट जीव गेला. हे काळाची गती आहे. काळाचं चक्र थांबलं नाही, थांबायचं नाही. काळापाशी श्रीमंत नाही, गरीब नाही, पैशावाला नाही आणि चांगला नाही ना वांगाळा नाही. कुणी जरी म्हणलं काही लय चांगला होता तरी मी काळ नेतोय, कुणी म्हणलं काही लय वाईट होतं, सगळं गाव जरी त्याच्यावर टपलं की मरण कसं वाट जरी बघत बसला काही मराना मरावा. पण ती काळाची घटका आल्याशिवाय, केलेल्या कर्माची फेड केल्याशिवाय त्याला जावंच कसं. सगळेजण जरी मरावं म्हणलं तरी नाही जात नाही. एका जनार्दना शरण सुलोचनाग्नी प्रवेशन, झाले सकाळ निरोपण, सजनी सावधान परिसावे. आणि कोणी म्हणतात सध्या संपवलाय. आजच्या त्यामध्ये सुलोचना हा महापतिव्रता होती. तो असणाऱ्या अग्निकुंडामध्ये उडी घेतली, सती गेली, तिचा उद्धार झाला. आजच्या अध्यामध्ये युद्ध थांबवलंय, कथा सुंदर झाली, गोड झाले. आता अध्याय उद्याचा. पुढे राम रावणाचे युद्ध होईल आता सुसंबद्ध, श्रोते परसोन विविध निज बोध रावणा. अध्याय उद्याचा. आज युद्ध नाही झालं आजच्या अध्यामध्ये. आता उद्याच्या अध्यामध्ये रामाचं आणि रावणाचं युद्ध होईल. युद्धाला रावण येईल, दोघांचं संभाषण होईल, युद्ध होईल. कथा उद्याच्याला आहे, गोड आहे. पण उद्याच्याला युद्ध लागल्या नुसतं युद्ध होईल, दोघांचं भाषण होईल. परवा दिवशी युद्ध सुरू झाल्याबरोबर शक्ती लक्ष्मणाला लावेन. कथा 2 उद्या आणि परवा दिवशी सुरू झाली. एकाएकी एकनाथ शरणागत भावार्थे, जनार्दनाचे मी अपत्य लळे समस्त पाळीत. म्हणतात मी अपत्य म्हणजे मी बाळ आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी त्याचं मी लाडकं लढी बाळ आहे आणि आवडीचं बाळ आहे म्हणले, म्हणून माझा लाडा पुरवला नाही. बाळ जरा जरा गोमटा असावं, देखणं असावं, सटकदार असावं. प्रत्येक माणूस त्याचा इन्कार करते का? प्रेमानं प्रत्येकाला वाटतं बाळ सुंदर आहे, घ्यावं उचलून, नाही का नाही? गोजर वाटतंय, चांगलं वाटतं. तसा म्हणतो मी लढीबाळ आहे. कुणाचा? जनार्दन माऊलीचा आहे. माझ्या तर मनातली आपत्ती, मी आपत्ती त्यांचा, फक्त माझं लाड पुरवलं ते नातानं पुरवलं. धन्य आमचं मी लाड पुरवलं. आता यांचा लाड पुरवला की प्रोग्रामानं. 5 कितवं आहे? 5वं लाडच पुरवला. हे आपत्ती प्रोग्रामाचे धन्य दे. नाही जन्माला यावं, मला सुद्धा वाटतं जन्माला आलं तर कमीत कमी आलेल्या जन्मात तरी सार्थक करावा. म्हणून होतंय आपण प्रत्येकाने जन्माला यावं. मी नेहमी सांगत असतो, जन्माला जर आलो आपण
तर कमीत कमी वरी तरी आपली नोंद व्हायला पाहिजे, जन्माला आलता बाबा खाना हे एवढंच. आणि हे चांगलं कृत्य जर केलं तरच नोंद आहे वरी, नाहीतर आला असा तुका म्हणे नाही लेका झाला जा, हे आला काय आणि मेला काय आणि गेला काय, वा किडी मुंग्या. स्वस्ती श्री भावार्थ रामाने युद्ध कांड एक कारटी काया सुलोचना अग्नि प्रवेशन नाम एक तत्व विश्वमध्याय गोडा कुंडलिका वरद्याय विठ्ठल